नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आली आहे। वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होणार आहे। शासनाच्या ताज्या निर्णयानुसार आणि केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्याची थकबाकी देखील येणाऱ्या पगारासोबत दिली जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे खालील घटकांना थेट फायदा होईल। महागाई भत्ता मूळ वेतनावर आधारित असतो। 3% वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पदानुसार मासिक वेतनात साधारणपणे 1200 ते 5500 रुपयांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने केंद्राच्या बरोबरीने हा लाभ दिला आहे। एकीकडे महागाई भत्ता वाढला असताना केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी पावले उचलली आहेत। यासाठी अधिकृत पोर्टल सुरू झाले असून 16 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे। याचा फायदा पुढे राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।